कला दर्पण न्यूज। हुपरी परिसरातील गुटखा किंग व अन्न औषध प्रशासनाची मिलीभगतमुळे गुटखा विक्री जोरात। गुटखाबंदी कायद्याच्या गुटखा किंग कडून चिंधड्या काही लोकांच्या फायद्यासाठी तरुण पिढी बर्बादीच्या खाईत। हुपरी परिसरातील अवैध गुटखा विक्री हा विषय आता ऐरणीवर आला आहे। तरुण पिढीला बर्बाद करणारे गुटखा किंग कोण, त्यांच्याकडून आर्थिक मलिदा खाणारे संबंधित अधिकारी कर्मचारी कोण, हे आता लपून राहिले नाही। त्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळेच हुपरी परिसरात बिनदिक्कत अवैध गुटखा विक्री सुरू आहे। तर हुपरी शहर व परिसरातील गावांमध्ये प्रत्येक दुकानावर, टपरीवर खुलेआम गुटखा विक्री होतेच कशी, असे एक ना अनेक प्रश्न आता जनसामान्यातून उपस्थित होत आहेत। जनतेच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवणाऱ्या कला दर्पण न्यूज चॅनलचे कार्य सातत्याने सुरू आहे। मात्र निबरगट्ट झालेले गुटखा किंग व त्यांच्याकडून मलिदा खाणारे संबंधित अधिकारी कर्मचारी यांना तरुण पिढी बर्बाद झाली तरी चालेल, मात्र त्यांच्या तुंबड्या भरल्याच पाहिजे असा अलिखित फतवा त्यांनी काढून ठेवल्याचे दिसत आहे। दरम्यान येणाऱ्या काळात हुपरीतील गुटखा किंग व यांचा मलिदा खाणारे संबंधित अधिकारी कर्मचारी यांची पोलखोल लवकर झाल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान शहरातील 2 गुटखा किंगांबरोबरच परिसरातील अनेक गुटखा किंग कित्येक महिन्यांपासून गुटखा सप्लाय करत आहेत। हा गुटखा किंग कोण हे पोलिसांना माहित आहे। गुटखा बंदी खरोखरच अंमलात आणायची असेल तर मुख्य सूत्रधारांवर कारवाई करण्याची गरज आहे। दरम्यान हुपरी व परिसरातील अनेक चहाच्या टपरीपासून ते शाळेसमोरील खाऊच्या दुकानांपर्यंत व विविध किराणा दुकानात गुटख्याची सर्रास विक्री होते। हे काही वेगळं सांगण्याची गरज उरलीच नाही। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हुपरी शहर व परिसरातील अवैध गुटखा विक्रीची लॉबी बिनधास्त आहे। गुटखा किंग यांच्यावर कारवाई का होत नाही यामागचे कारण नेमके काय हे आता लपून राहिलेले नाही। अर्थपुरवठ्यामुळेच गुटखा खुलेआम विक्री होत असतो, याला जबाबदार अन्न व औषध प्रशासन हेच आहे, यात काही शंकाच नसावी। गुटखा किंग व संबंधित खात्याने हुपरी शहरात अक्षरशः गुटखा बंदी कायद्याच्या चिंधाड्या उडाल्या आहेत। मात्र काही लोकांच्या फायद्यासाठी अख्खी तरुण पिढी बर्बाद झाली तरी चालेल, यांच्यावर कारवाई होणार नाही। मात्र पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन आपले कर्तव्य विसरले की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। याचे कारण न समजण्यापलीकडचे नाही, कारण जनता इतकी दूधखुडी नाही। आता वेळ आली आहे ती सामान्य नागरिकांनीच यांचे पितळ उघडे पाडण्याची, अन्यथा पुढची अख्खी पिढी गुटख्याच्या विडख्यात अडकल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र खरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.